DMAR स्टाफ नर्स रिलेटेड एक अपडेट आलेला आहे. DMARचं आज दिनांक 18/6/2023 रोजी एक परिपत्रक आलेलं आहे. अति तात्काळ आणि कालमर्यादा देऊन म्हणजे अर्जंटमध्ये माहिती मागवलेली आहे स्टाफ नर्स भरती रिलेटेड. तर बघा याच्यामध्ये हे बघा हे लेटर आहे दिनांक 18 तारखेचं 18/6/2023. बघा ह्याला कालमर्यादा म्हणजे वेळ दिलेला आणि अति तात्काळ हे आजचंच पत्र आहे. परिपत्रक बघा ह्याच्यामध्ये प्रति शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय अलिबाग छत्रपती संभाजी म्हणजे आता हे सर्व जे आपले हे आहेत GMC त्यांच्यासाठी बघा हे GMC बुलढाणा, त्याच्यानंतर सातारा, सिंधुदुर्ग, नंदुरबार, धाराशिव, परभणी, गडचिरोली, त्याच्यानंतर पालघर, अमरावती, हिंगोली, हिंगणघाट, वर्धा, जालना, बुलढाणा, अंबरनाथ, वाशिम, देन रत्नागिरी, भंडारा आणि नाशिक. तर ह्याच्यामध्ये काय विषय बघा, विषय आहे संचालनाच्या म्हणजे DMARच्या अधीनस्थ रुग्णालयातील अधिपरिचारिकांची रिक्त पदे भरण्याबाबत. तर स्टाफ नर्सच्या पदे भरण्या रिलेटेड हे परिपत्रक काढलेलं आहे. तर याच्यामध्ये यांनी संदर्भ जो दिलेला आहे की शासन पत्र दिनांक 15 जूनचं मीटिंग झाली होती, त्या मीटिंगचा संदर्भ दिलेला आहे त्यांनी 15 तारखेचा. तर तो संदर्भ देऊन बघा याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे की उपरोक्त संदर्भीय पत्राने मान्य सचिव जे आपले वैद्यकीय शिक्षणचे जे सचिव आहेत त्यांची संचालनाच्या अधीनस्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील रिक्त पदे भरण्याकरिता म्हणजे DMAR मधले जे आपले स्टाफ नर्सचे रिक्त पदे आहेत तर ते भरण्यासाठी पदे भरण्याची कारवाई करण्याच्या अनुषंगाने 15 तारखेला 15/6/2026 रोजी बैठक घेण्यात आली. तर मीटिंग झाली होती. सदरून बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार म्हणजे जे मीटिंगमध्ये जे निर्देश दिले मान्य सचिवांनी तर त्या निर्देशानुसार आपल्या संस्थेची माहिती म्हणजे जे वर आता मी तुम्हाला सांगितलं या सर्व संस्थांना त्यांनी एकच लेटरमध्ये काढले. हे जे सर्व संस्था आता मी सांगितलं तुम्हाला हे धाराशिव, गडचिरोली, परभणी, सर्व भंडारा, नाशिक ह्या सर्व संस्थेची माहिती खालील विवरणपत्रात भरून दिनांक 19/6 म्हणजे उद्याच 19/6/2026 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत संचालनाचा हा ईमेल ID दिला त्यांनी या संकेतस्थळावर सादर करावी. तर कालमर्यादा जी आणि अतितात्काळ मी तुम्हाला सांगितलं स्टार्टिंगला तर हे बघा कालमर्यादा त्यांना वेळ दिला की उद्या सकाळी 11 पर्यंतच आणि अर्जंटमध्ये ही माहिती मागवलेली आहे. कशासाठी तर जे आपले अधिपरिचारिकांचे महाविद्यालयातील बघा रिक्त असलेली पदे भरण्याची कारवाई करण्यासाठी तर याच्यामध्ये आता हा त्यांनी फॉर्मॅट दिलेला आहे. तर ह्या फॉर्मॅटमध्ये त्यांना म्हणजे प्रत्येक हॉस्पिटलला GMCला माहिती पाठवायची आहे की शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नर्सिंग महाविद्यालयाच्याशी संलग्न असलेल्या रुग्णालयाचे नाव म्हणजे तुमच्या हॉस्पिटलचं नाव समजा GMC तुमचं जे कोणतं असेल ते GMCचं नाव. त्याच्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये की रुग्णखाटाची संख्या हॉस्पिटलमधले किती बेडेड हॉस्पिटल आहे ते, त्याच्यानंतर मानकानुसार आवश्यक अधिपरिचारिकांची संख्या तर स्टँडर्डनुसार किती बेडेड हॉस्पिटलला जेवढे स्टाफ नर्स पाहिजे त्यांची संख्या. त्याच्यानंतर नेक्स्ट अधिपरिचारिकांची संख्या आहे किती तुमच्याकडे, ठीक आहे. त्याच्यामध्ये आता बघा खाटांची संख्यामध्ये पण तुमचे जनरलचे किती आहेत, क्रिटिकलचे किती आहेत, त्याच्यानंतर अदर स्पेशालिटीचे किती आहेत ते वाले. त्याच्यानंतर आवश्यक अधिपरिचारिकांची संख्या किती आहे, त्याच्यानंतर अधिपरिचारिकांची संख्या आता ॲक्च्युअल आहे किती संख्या तिथं त्या हॉस्पिटलला, ठीक आहे. त्या हॉस्पिटलला मंजूर किती आहेत अधिपरिचारिकाची पदं, त्याच्यापैकी भरलेली किती आहेत आणि रिक्त किती आहेत, आणखीन व्हॅकंट किती आहेत पदं हे. त्याच्यानंतर नेक्स्ट आरोग्य सेवा संचालनालयाकडून उपलब्ध अधिपरिचारिकांची संख्या किती ते पण. त्याच्यानंतर अतिरिक्त अधिपरिचारिकांची संख्या जर एक्स्ट्रा असतील त्या ठिकाणी तर ती किती आणि कमी अधिपरिचारिकांची संख्या आणि कमी किती आहेत आणखीन स्टाफ किती पाहिजे तिथं. तर ही माहिती या फॉर्मॅटमध्ये मागवलेली आहे. त्याच्यानंतर बघा उपरोक्त माहिती मान्य सचिव यास दिनांक 19/6/2026 रोजी सादर करायची असलेली माहिती विहित वेळेत उपलब्ध करून देण्यात यावी. तर ही 19 तारखेला त्यांना सचिवांना ही माहिती सादर करायची आहे. त्याच्यामुळं सकाळी त्यांनी 11 वाजेपर्यंत म्हणजे उद्याच बघा इथे सांगितलं त्यांनी 19 तारखेला सकाळी 11 वाजेपर्यंत ही माहिती DMARला ह्यांनी या संकेतस्थळ म्हणजे मेल ID वर त्यांना मागवलेली आहे. याच्यामध्ये हे लेटर बघा डॉक्टर सुधीर मेडिकल सहसंचालक वैद्यकीय शिक्षण संशोधन मुंबई यांनी हे लेटर काढलेलं आहे. तर आता बघा याच्यानुसार तर आता भरती प्रक्रिया लगेच चालू होणार आहे का काय बघा ते कन्फर्म नाही. आणखी मी याच्या आधी पण लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आता DMAR आता समजा MPSC कडे तर गेलेली आहे, ठीक आहे. मी लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं. आता इमर्जन्सी डिपार्टमेंट असल्यामुळे मी तुम्हाला आधी पण म्हणलं होतं की काही सांगत नाही जर MPSCला खूपच लेट होत असेल, ठीक आहे. आता MPSC कडून झाली चांगलीच गोष्ट आहे, नाही झाली तर TCS
किंवा तात्पुरतं कॉन्ट्रॅक्ट बेसवर भरणं ते पण करू शकतात. तो डिपार्टमेंटचा निर्णय आहे. ठीक आहे, मी याच्या आधी पण लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, तो डिपार्टमेंटचा निर्णय आहे, ते ऑफिशियल काही नाही अजून. ठीक आहे, तर आता यांनी तर फक्त सध्या माहिती मागवलेली आहे. आता याच्यावर काय निर्णय घेतात ते बघू. आता याच्यामध्ये जर MPSC कडूनच घ्यायचं असेल तर मी काल पण सांगितलं तुम्हाला, MPSCला जी समिती गठीत केलेली आहे त्या समितीलाच त्यांना 3 महिन्याचा वेळ वगैरे दिलेला आहे सादर करायला, ते सिलेबस रिवाईज करून द्यायला. ठीक आहे, आता तोपर्यंत जर यांना गरजच असेल तर याच्यामध्ये यांनी असं परमनंट ह्याच्या हे सांगितलं नाही एक्झामसाठी वगैरे, असं काही झालं. फक्त याच्यामध्ये त्यांनी रिक्त पदे भरण्याकरिता सांगितले. आता हे रिक्त पदे कसे भरणार त्यांनी, याच्यामध्ये मग MPSC कडूनच भरणार का TCS कडून भरणार की कॉन्ट्रॅक्टवर भरणार, असं काही याच्यामध्ये स्पेसिफिक उल्लेख नाही. फक्त हे भरण्याकरिता यांनी माहिती मागवलेली आहे. ठीक आहे, तर आता बघू याच्यानुसार की जर MPSC कडूनच झालं तर थोडा वेळ लागेल. तात्पुरतं जर ह्यांनी कॉन्ट्रॅक्टवर किंवा एखादी एक्झाम TCS कडून जर कंडक्ट करायची असेल DMARला तर तसा पण ते निर्णय घेऊ शकतात. पण आणखीन तरी याच्यामध्ये तसा काही उल्लेख नाही आहे सध्या तरी, फक्त त्यांनी एवढी माहिती मागवलेली आहे. ठीक आहे, तर जी काय अपडेट येईल मी तुम्हाला कंटिन्यू अपडेट देत राहीन. हे डिटेल PDF मी ऑलरेडी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर पण टाकलेलं आहे. तुम्हाला पाहिजे असेल डिटेल तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्याच्यामध्ये ग्रुप जॉईन करून तिथं ही PDF तुम्हाला मिळून जाईल, तिथं बघू शकता. किंवा याच्या व्यतिरिक्त आणखीन तुमचे काही डाऊट असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा. बाकी याच्या व्यतिरिक्त जे काही अपडेट येतील मी पुढे तुम्हाला देत राहीन. ठीक आहे, चलो.